नमस्कार, इझी कुकिंगमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपल्याला म्हशीच्या कच्च्या दुधापासून म्हणजे चिकापासून खरवस बनवायचा आहे, तोही प्रेशर कुकरमध्ये। त्यासाठी आपण इथे कच्चं दूध घेतलेलं आहे अर्धा लिटर। त्यामध्ये आपल्या आवडीनुसार साखर घालायची, विलायची सुद्धा त्यामध्येच बारीक केलेली आहे। आता त्यामध्ये थोडं केशर घालायचं, बाकी ड्रायफ्रुट्स वगैरे जायफळ आपल्या आवडीनुसार घातले तरी चालेल। आता हे कुकरचं भांडं आपण कुकरमध्ये ठेवायचं, त्यावरच दुसरं भांडं सुद्धा झाकण ठेवायचं आणि 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या। त्यामध्ये साखरेऐवजी तुम्ही गूळ सुद्धा घालू शकता। गूळ घातल्यानंतर आपलं दूध गाळून घ्यायचं। मंद आचेवर आपल्याला 15 ते 20 मिनिटे चांगले शिजू द्यायचे। 2 ते 3 शिट्ट्या काढून झालेल्या आहेत। आता आपण उघडून बघू, खरवस तयार झालेला आहे। तर आपण त्याला कापून घेऊ आणि त्याच्या वड्या काढून बघू कसा झालेला आहे तो। हा एकदम पहिल्या दिवशीचा नसल्यामुळे एकदम घट्ट नाही, छान जाळी उमटली, एकदम पहिल्या दिवसाचा म्हणजे त्यामध्ये साधं दूध सुद्धा टाकावं लागते। आज आपल्याला यामध्ये साधं दुधाची गरज नाही लागली। बघा कसा छान जाळीदार झालेला आहे आपला खरवस आणि चवीला सुद्धा खूप छान आहे। असा हा पौष्टिक आपला खरवस तयार झालेला आहे। तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा। तसेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा। सोबत बेल आयकॉनला क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये, तोपर्यंत नमस्कार।